औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक, त्याचा मृत्यू इथे झाल्यामुळेच कबर बनवली. कबरीवरून आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांना संघाच्या भैयाजी जोशींचा सल्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा वारस महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल. खासदार संजय राऊतांचं भाकीत. तर 2029 मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींकडे पाहतोय देवेंद्र फडणवीसांचं भाष्य. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर सोनिया गांधींचा हल्लाबोल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यासाठी शिक्षणाचं भगवीकरण, सोनियांचा आरोप. तर मॅकॉल प्रणीत शिक्षण व्यवस्थेचं भारतीयकरण होत असल्याचा फडणवीसांचं उत्तर. नोटबंदीच्या 8 वर्षांनंतरही डीसीसी बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून. नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार. पुणे डीसीसीकडे 22 तर सर्वाधिक 25 कोटी कोल्हापूर डीसीसीकडे. गुढीपाडव्याच्या कलश यात्रेदरम्यान malaad पूर्वेला 2 गटात तणाव. पठाणवाडी परिसरात 2 युवकांना मारहाण. कारवाईसाठी बजरंग दल आक्रमक. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम धर्मीयांची गर्दी. राज्यभरात ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण. हिंदू बांधवांकडून गुलाब आणि मिठाई देत ऐक्याचा संदेश. रमजान ईदच्या नमाजात वक्फ दुरुस्ती विधेयकाचे पडसाद. अहिल्यानगरमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात फलक. तर मालेगाव आणि अकोल्यात मुस्लिम धर्मीयांचं काळ्या फिती लावून नमाज पठण. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त अक्कलकोट भक्तांनी गजबजलं. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून भाविकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.